सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. काल आपण त्यातला जो लेख सुरू केला होता त्याचं नाव होतं वेणी. आणि पुढे आज बघूया विद्याताई वेणीबद्दल काय काय म्हणत आहेत. मी नवरात्रीत देवीसाठी वेणी आणायला फुलवाल्याकडे गेले तर फुलांच्या कितीतरी प्रकारच्या वेण्या तिथे मांडलेल्या होत्या. पांढऱ्या पिवळ्या शेवंतीची वेणी, त्यावर कलाबूत आणि लाल लोकर गुंफलेली होती. नवरात्रात या वेण्यांना हमखास मागणी असते. गुलछडीच्या पांढऱ्या वेण्या, तगरीच्या कळ्यांच्या नाजूक वेण्या, सोनचाफ्याच्या सुंदर सुवासिक वेण्या, सगळ्या कशा अगदी दृष्ट लागेल अशा रीतीने मांडलेल्या होत्या. त्यात केवड्याच्या आणि केळीच्या सोपाच्या वेण्या वेगळ्या आणि उठून दिसत होत्या. एके ठिकाणी मी केळीच्या सोपाच्या वेण्यांची आरास पाहिली होती. आधी केळीचे सोप काढायचे, त्याचे 3-3 भाग करायचे, त्यांच्या वेण्या घालायच्या, मग आरास करायची. किती वेळखाऊ काम आहे ना हे. पण अशी आरास माझ्या मैत्रिणीकडे गणपती उत्सवात केली होती. आश्चर्य म्हणजे तिच्या कॉलेजातल्या मुलाने ती केली होती. एका मुलानं वेण्या गुंफून आरस करावी याचं मला खूप कौतुक वाटलं. मी त्याला याबद्दल शाबासकीसुद्धा दिली. फुलांच्याच नाही तर इतर वस्तूंचा वेणीसाठी उपयोग करतात हे घरी गेल्या गेल्या लक्षात आलं. आमच्या झोपाळ्याला चारी बाजूंनी बांबूची विणलेली वेणी विळखा घालून बसली होती. अहो, तबलासुद्धा चामड्याच्या वेणीने नटला होता. प्राचीन काळी ऑस्ट्रेलियात कांगारूंच्या चामड्याची वेणी आढळली. उत्तर अमेरिकेत बायसन तंतूंची गवताची वेणी आढळली. माणसंच वेणी घालतात असं नाही, तर गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांनी त्रिवेणी संगम गुंफला आहे. माणसाच्या मनातही सत्व, रज, तम अशी त्रिगुणात्मक वेणी असतेच की. तरीही वेणीवरून कधी युद्ध होईल असं वाटलं नव्हतं. पांडव द्यूतात हरले. दुर्योधनाने भर सभेत द्रौपदीच्या वेणीला हात घातला. तिचा केशसंभार सुटला, मोकळा झाला. तेव्हा दुर्योधनाचा वध करून त्याच्या रक्ताने माखलेल्या हाताने मी द्रौपदीची वेणी घालीन अशी प्रतिज्ञा भीमाने केली. पुढे कौरव पांडव यांचं कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. भीमाने दुर्योधनाला मारून त्याच्या रक्ताने माखलेल्या हातांनी द्रौपदीची वेणी घातली. ह्या घटनेवर संस्कृत नाटककार भट्टनारायण याने 6 अंकी नाटक लिहिलं. नाटकाचं नाव होतं वेणी संहार. मी वेणीबद्दल इतकं सांगते, पण वेणी म्हटली की मला नेहमी प्रश्न पडायचा की अतिशय कुरळे केस असलेल्या आफ्रिकन बायका वेणी कशी घालत असतील का घालतच नसतील. याचा शोध घेताना मला मोठा धक्काच बसला. या वेणीचं जन्मस्थान आफ्रिकेतच सापडलं. इसवी सन पूर्व 5000 वर्ष आफ्रिकेतील नामिबिया मध्ये हिंबा जमातीत प्रथम वेणी घालायची पद्धत सुरू झाली. म्हणजे ही आजच्या वेण्यांची आदिमाता. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तेव्हा वेण्यांचे खूप प्रकार किंवा शैली होत्या. ही केशरचना व्यक्तीचे वय, वंश, धर्म, वैवाहिक स्थिती, संपत्ती यानुसार वेगवेगळी होती. त्यामुळे त्यांच्या पारंपरिक शैली बनल्या. स्त्रिया आणि पुरुष दोघेही वेण्या घालतात. मानवातील जाती भिन्नतेत हे अनोखं उदाहरण नकळत माझ्या डोळ्यासमोर आलं. थोडा शोध घेतल्यावर याच काळात जगाच्या इतर देशातही अशी वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची प्रथा होती असं आढळलं. उदाहरणार्थ ॲफ्रो बॉक्स वेणी ग्रीसमध्ये, मुकुट वेणी युरोपमध्ये, पायऱ्यांची वेणी चीनमध्ये,
आणि केसांच्या वेण्या घालणं ही प्रथा अगदी प्राचीन काळापासून आहे हे कळलं. आफ्रिकन लोकांमध्ये वेणी घालण्याची जी पद्धत निर्माण झाली तिला कॉर्न रोज असं म्हणतात. या शब्दाची उत्पत्ती साधारणपणे 17व्या शतकात झाली. विस्तीर्ण शेतीच्या कामासाठी उत्तर अमेरिकेत आफ्रिकेतून गुलाम आणण्याची प्रथा सुरू झाली. उत्तर अमेरिकेत प्रथम आलेल्या गुलामाचं मुंडण करण्यात आलं, पण नंतर त्यांना केस वाढवायला परवानगी दिली. तेव्हा ते कसत असलेल्या शेतातील धान्याच्या रांगा म्हणजे कॉर्न रोज पाहून त्यांनी आपल्या केशरचनेला हे नाव दिलं. त्यांच्या डोक्यावरच्या काळ्या कुरळ्या केसांच्या वेण्या घातल्यावर मधून मधून टाळूची पांढरी जागा दिसते, त्यामुळे हे नाव योग्य वाटतं. पण नायजेरियामध्ये या कुरळ्या वेण्यांना कोलसे म्हणजे पाय नसलेला प्राणी हे नाव दिलं. कदाचित कुरळ्या केसांच्या वेण्या हल्ल्यावर वळवळल्यासारख्या दिसत असतील म्हणून हे नाव पडलं असावं. अमेरिकेत गुलामगिरी वाढतच राहिली, पण या गुलामांच्या जिद्दीचं कौतुक करायला पाहिजे. कारण शेतावर राब राब राबायचं, अर्धपोटी राहायचं, मालकाचे हुकूम पाळायचे, चापकाचा मार खायचा आणि संधी मिळताच पळून जायचे प्रयत्न करायचे. शेवटी स्वातंत्र्य भोगण्याची इच्छा प्रत्येक माणसाच्या मनाच्या तळाशी तग धरून बसलेली असते. म्हणूनच या वेण्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग सुरू झाला. गुप्तपणे संदेश देणं, मदत पाठवणं, संवाद साधणं, पळून जाण्याचा मार्ग सुचवणं यासाठी कॉर्न रोजच्या म्हणजे वेण्यांच्या वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या. कधीकधी विशिष्ट संख्येच्या वेण्या घातल्या गेल्या. फुगीर वेण्यांमध्ये पौष्टिक बिया लपवल्या गेल्या. पळून जाताना भूक भागवण्यासाठी इच्छा असली की मार्ग दिसतो. या सगळ्या गुलामांच्या स्वातंत्र्ययुद्धात या वेण्यांची मदत झाली याचा मला अभिमान वाटतो. पुढे अब्राहम लिंकन प्रेसिडेंट झाले आणि त्यांनी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलं. गुलाम स्वतंत्र झाले. बाहेरच्या मुक्त जगात ते स्वतंत्र जीवन जगू लागले. तरीही काही वर्णद्वेषाचे प्रसंग येतात. तेथेही ही कॉर्न रोज आडवी येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इसवी सन 1999मध्ये प्रसिद्ध टेनिसपटू व्हीनस विल्यम्स यांनी टेनिस खेळताना टोकाला मणी असलेले कॉर्न रोज घातले होते. ते ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये व्यत्यय आणणारे आहेत असे घोषित करण्यात आले. गुलामगिरी गेली तरी कॉर्न रोज त्यांचं अस्तित्व टिकवून आहेत बरं का. त्यांचे निरनिराळे प्रकार अस्तित्वात आले आहेत. पार्लर्समुळे ते जगभर अगदी लोकप्रिय झाले आहेत. हल्ली गोऱ्या युरोपियन मुलींनाही कॉर्न रोज घालायला आवडतं. केस कुरळे आणि काळे नसले तरी ते आपली हौस भागवून घेतात. एकदा माझ्या दोन्ही नाती काही चित्र बघत होत्या. त्यांच्या बोलण्यातले काही शब्द कानावर पडले. पिगटेल ब्रेड, फिशटेल ब्रेड. ते ऐकून मी लगेच म्हटलं, उद्या सोमवार आहे, उपास आहे, तो फिश ब्रेड उद्या आणू नका. दोघी हसायला लागल्या. त्यांनी जे सांगितलं ना ते ऐकून माझ्या ज्ञानात खूपच भर पडली. हल्ली वेणीला ब्रेड म्हणजे BRAID असं म्हणतात. ब्रेडिंग म्हणजे वेणी घालणं. फिश टेल ब्रेड, पिंक टेल ब्रेड, खजूर वेणी, सागर वेणी, पिंजरा वेणी, धबधबा वेणी, बॉक्स वेणी, देवी वेणी. अरे, देवी इथे सुद्धा? यासारखे वेण्यांचे प्रकार आहेत. माझं तर डोकंच गरगरायला लागलं. त्यांचं माहिती पुरवणं चालूच होतं. या वेण्या घालायला सप्लिमेंट म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही गंगावन म्हणायचो, खोटे आंबाडे, विशिष्ट कंगवा, बऱ्याच वेगवेगळ्या पिना, केशबंधक म्हणजे हेअर बँड्स इत्यादी सामानाची गरज असते म्हणे. मंडळी,
खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे मला तर हे. खरं आहे की नाही? माझी खात्री आहे तुम्हाला पण हे आवडत असणार. विद्याताईंनी खूपच ह्याच्यावरती संशोधन करून माहिती मिळवलेली दिसते. तर ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.